नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे त्वचा रोगांपासून मुक्ती आणि याविषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध असे वैद्यराज समीर जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांची। नमस्कार सर। नमस्कार। वैद्यराजांचं आता संपूर्ण कार्य हे महाराष्ट्राला सुपरिचित आहे। मला आवर्जून सांगावंसं वाटतं की विश्वामृत चिकित्सालयाच्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार हे ब्रीदवाक्य घेऊन वैद्यराज आज काम करत आहेत समाजामध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना विश्वामृत चिकित्सालयामध्ये प्रशिक्षणही उपलब्ध आहे। पण केवळ आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्यांसाठी सुद्धा आयुर्वेदाचं ज्ञान हे या ठिकाणी उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता। सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत। पण अर्थातच या उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आपण जे पुढे संपर्कासाठी नंबर बघतात स्क्रीनवरती ते जरूर टिपून घ्या। हे मोबाईल नंबर खाली हेल्पलाईन नंबर आहेत विश्वामृत चिकित्सालयाचे। विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि जरूर आपण ह्या अनुषंगाने पुढील जे संपर्कासाठी नंबर आहेत त्याच्यावरती फोन करा। आपल्याला माहितीच आहे त्वचा विकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विविध प्रकारची मलमं येतात आणि ती मलमं लावणं थांबवलं की पुन्हा एकदा हा त्वचारोग उफाळून येतो। त्याच्यामध्ये खाज आहे म्हणजे ॲलर्जी सारखा पण भाग आहे ज्याला शीतपित्त किंवा पित्त म्हटलं जातं। या अनुषंगाने एक्झिमा, त्याचप्रमाणे सोरायसिस सारखा भयावह आजार आहे, व्हिटिलिगो किंवा पांढऱ्या डागांसारखा आजार आहे। अशा विविध प्रकारचे त्वचा विकार आपल्या डोळ्यासमोर येतात। अर्थातच या त्वचा विकारांविषयी मार्गदर्शन घेतात। सर्वप्रथम मी आज वैद्यराजांना पहिली गोष्ट सर अशी विचारतो की मॉडर्न मेडिसिनमध्ये आज जो काही त्वचा रोगांचा जो काही एकंदरीतच उपचाराचा भाग आहे किंवा हे ज्याच्यामध्ये वारंवारता खूप आहे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आराम पडतो आणि पुन्हा ते त्वचारोग जास्त उफाळून येतात आणि म्हणजे ते सोरायसिस असो, पांढऱ्या डागांसारखा आजार आहे ज्याला आपल्याकडे श्वित्र किंवा कुष्ठ सुद्धा संबोधलं जातं कधी कधी। तर अशा सर्व प्रकारच्या आजारांची चर्चा करत असताना अर्थातच आयुर्वेदाची संकल्पना काय आहे त्वचा रोगांविषयी ते आम्हाला सांगा। कसं आहे, त्वचेच्या ठिकाणी उत्पन्न होणारा तो त्वचा रोग असं आपण एकंदरीत म्हणू शकतो। परंतु त्वचा म्हणजे काय तर आयुर्वेदाची व्याख्या ही खूप मोठी आहे, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे। मुख्य म्हणजे वातदोष त्या त्वचेच्या ठिकाणी असतो त्याला आपण स्पर्शेंद्रिय असं म्हणतो आणि नख, केश, मूत्र, पुरीश म्हणजे विष्ठा आणि दात सोडून सगळीकडे कुठेही गेलं तरी तुम्हाला त्वचा आहे असं अंतर्बाह्य जाणून येईल। या त्वचेची उत्पत्ती होत असताना आपल्या शरीरामध्ये मुखापासूनचा काही अंतरापर्यंतचा भाग 20 ते 1.5 मीटरचा भाग आणि गुदमार्गापासून आतला काही भाग जो आहे तो आपण आईच्या पोटात ज्यावेळेला तयार होत असतो त्यावेळेला एक्टोडर्म नावाच्या बाहेरच्या लेअरपासून बनत असतो आणि शरीरामधनं जी घाण बाहेर पडणार आहे त्याच्यामध्ये मलमूत्र आणि स्वेद ह्याच्यातून बाहेर पडणारी जी घाण आहे ती जेव्हा अतिरिक्त जास्ती व्हायला लागते आणि रक्त बिघडलेलं असतं अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये एक नवीन मलद्वार तयार झाल्यासारखे हे त्वचा रोग असतात। तिथं खाजवल्यानंतर कोंडा पडतो, खरका बाहेर पडतो, कटाव बाहेर पडतो, स्राव बाहेर पडतो, म्हणजे एक प्रकारचं ते मलद्वार झाल्यासारखं झालेलं असतं आणि त्वचेवरती एवढंसं कुठं जरी थोडंसं त्वचा विकार जरी आला तरी समजावं की आपल्या शरीरात भरपूर घाण साठलेली आहे। पण लोक तरी खायचं काही थांबत नसतात तर रक्त बिघडणं ही प्रक्रिया त्यातनं होत असते। हल्ली काय झालंय, एरंडेल तेलासारखं तेल जे आहे ते दर 2 महिन्यातून पूर्वी द्यायचे तशा पद्धतीची कल्पना जी आहे ती राहिलेली नाही, आई वडिलांना ते माहीत नसतं आणि खाणं मात्र आबरसबर वेगळं वाढलेलं आहे। कन्व्हिनियन्स खूप वाढल्या कारणानं पनीर किंवा चीज सारखे पंजाबातले पदार्थ महाराष्ट्रात आपण खातो, दक्षिणेतली इडली आपण महाराष्ट्रात बसून खातो। आपलं खाद्य काय आणि आपला देश काय आजूबाजूचं वातावरण हे आपण बघत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्यावरती रक्तावरती खूप अत्याचार होतात आणि त्यातनं उत्पन्न होणारी घटना आहे। रक्त हे वात, पित्त, कफानी बिघडत असतं आणि आपण जे पदार्थ खातो त्यातनं ह्या रक्तामध्ये ज्यावेळेला बिघाड उत्पन्न होतो त्यावेळेला मग रक्तातून त्वचा उत्पन्न होत असते आणि मग त्वचेवरती हे काहीतरी येत असतं। हे जर लक्षात घेतलं तर तुमचं स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, एन्व्हायरमेंट फॅक्टर जे आहेत ते तुमचं खाणं पिणं, वागणं, पाणी पिणं अतिरिक्त जास्ती ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध आहे। दही लोकांना असं वाटतं की थंड आहे, ते स्पर्शाला थंड असलं तरी वीर्याला उष्ण आहे। दह्या एवढा दुसरा त्वचाविकार उत्पन्न करणारा पदार्थ नाही। दूध सारखं घेणं, दह्यासारखे पदार्थ खाणं, चीज खाणं, बर्गर, पनीर, ब्रेड असे सडलेले पदार्थ ज्यावेळेला आपण जास्ती खायला लागतो त्यावेळेला आपल्या शरीरात सड कूज उत्पन्न व्हायला लागते आणि कुष्णाती वपुः म्हणजे ज्याच्यामध्ये शरीर हे कुजायला लागतं तो आजार म्हणजे कुष्ठ किंवा त्वचाविकार आहे। हे जर लक्षात घेतलं तर ह्याची व्याप्ती तुमच्या लक्षात येईल आणि त्वचारोग म्हणजे काय प्रकरण आहे हे समजेल। येस, मला वाटतं ह्या अनुषंगाने आज विविध प्रकारच्या त्वचा रोगांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत, ज्याच्यामध्ये सोरायसिस सारखा आजार आहे पण खास करून पांढरे डाग ज्याला श्वित्र म्हटलं जातं किंवा व्हिटिलिगो
संबोधलं जातं. ल्युकोडर्मा ही सुद्धा एक टर्म वापरली जाते. ह्यापासून आपण मुक्त होऊ शकता, सोरायसिस पासून मुक्त होऊ शकता. या व्यतिरिक्त एक्झिमा सारखा आजार आहे, ॲलर्जीज बऱ्याच प्रमाणात आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेल्या आढळतात. पण ह्या व्यतिरिक्त जसं मी मगाशी म्हटलं तसं चेहऱ्याचं सौंदर्यवर्धन करण्यासाठी सुद्धा विश्वामृत उपचार उपलब्ध आहेत. त्वचेच्या सौंदर्यवर्धनासाठी विश्वामृत उपचार उपलब्ध आहेत. चेहऱ्यावरती येणारे वांग आहे किंवा पिंपल्स किंवा मुर्म ज्याला म्हटलं जातं असा जो आजार आहे, ह्या आजारांवरती सुद्धा अतिशय सोप्या उपचारांनी आपल्याला मात करता येणं शक्य आहे. पण त्यासाठी फोन करा. पुढे ते संपर्कासाठी नंबर बघतात आपण विश्वामृत चिकित्सालयाचे, त्यावरती जरूर फोन करा. लँडलाईनचाही नंबर आपण बघतात, त्याहीवरती फोन करून आपण जरूर मार्गदर्शन घेऊ शकता. आपण सर्वप्रथम एक सोरायसिसची एव्ही बघूया. या ठिकाणी सोरायसिस सारखा जो भयावह आजार आहे आणि सोरायसिसमुळे होणारी जी कॉम्प्लिकेशन आहेत ती बघूया आणि विश्वामृत उपचारांचे मार्गदर्शन घेऊ. आपण बघू शकता की सोरायसिसमध्ये कशा रीतीने विविध प्रकारचे या ठिकाणी आजार उत्पन्न होऊ शकतात, ज्याच्यामध्ये सोरायटिक आर्थरायटिस हा सुद्धा एक आजार आहे की ज्याच्यामुळे संधिवातही उत्पन्न होऊ शकतो. आपण हे बघितलं, हा जो सोरायसिसचा जो आजार आहे सर, ह्याच्यावरती आज आयुर्वेदाचं काय निश्चित संकल्पना आहे आणि उपचार, ठोस उपचार काय उपलब्ध आहेत, आम्हाला काय सांगता येईल? बरोबर आहे. सोरायसिसचे वेगवेगळे प्रकार आधुनिक शास्त्रांनी जरी केलेले असले ना, तरी आयुर्वेदाच्या नुसार हे प्रकरण जे आहे ते उष्णतेशी जास्ती संबंधित असतं. याचा मनाशी खूप जवळचा संबंध असतो आणि रक्तदृष्टीतूनच उत्पन्न होणारा हा आजार आहे. याला औदुंबर कुष्ठ काही जण म्हणतात, काही जण किटीब कुष्ठ म्हणतात. परंतु प्रत्येकासाठीची वेगवेगळी औषधं काही असू शकतात आणि कॉमन काही औषधं सुद्धा अशा रुग्णांना देता येत असतात. तर सोरायसिसच्या मध्ये माशाचे जसे खवले असतात तसे त्वचेवरती खवले येणं आणि सोरायसिसची ट्रीटमेंट करत असताना आम्ही जी गोष्ट बघतो त्यामध्ये हे नेहमी डोक्यातून पहिल्यांदा सुरू झालेलं असतं. अदरवाईज तो एक्झिमाचा वेगवेगळा प्रकार जो आहे तो अंगावरती येत असतो. पण जे डोक्यातून उत्पन्न झालेला आहे आणि संपूर्ण अंगावरती पसरायला लागलेला आहे आणि ज्याच्यातनं जबरदस्त कोंडा आणि खाज खूप असते असा विद्रूप करणारा हा असा आजार आहे. ह्याच्यामध्ये अनुवंशिकता बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आढळते. तर ही प्रकरणं लक्षात घेत असताना आपल्याला असं बघायला लागतं की हा आजार कशाने कमी करता येईल. तर ताप आल्यानंतर ताप उतरताना आयुर्वेदाने एक लक्षण सांगितलं की शिरकंडू म्हणजे डोक्याला खाज सुटणं. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना जीर्ण ज्वराची म्हणजे जुनाट तापाची ट्रीटमेंट दिली तर हे लोक बरे होत असतात. अन्यथा वेगवेगळ्या पद्धती औषध घेऊन त्रिशंकूसारखी यांची अवस्था झालेली असते आणि काही दिवस हे प्रकरण कमी होतं आणि काही दिवसांनंतर पुन्हा वाढायला लागतं असं लक्षात येतं. तर ह्याच्यासाठी काही आयुर्वेदिक वनस्पती आपण आणलेले आहेत इथं आणि माझ्या मते आपण त्या बघून घेणे हे इष्ट आहे. तर इथं काही वनस्पती मी तुम्हाला मुद्दामून अशा दाखवतो की ज्याचा वापर हा अप्रतिमपणे आपल्याला या आजारासाठी करून घेता येत असतो. आपण या ठिकाणी वनस्पती बघत आहोत. खास विश्वामृत उपचारांमध्ये हा इको मेडिसिन ही जी संकल्पना आहे त्यात अंतर्गत ह्या ताज्या वनस्पतींच्या रसांचा वापर केला जातो. सर काय सांगता? तर ही वनस्पती जी आता समोर दिसते आहे याला राजहंस असं म्हणतात. मनमाडच्या गिरणा नदीमध्ये ही वनस्पती भरपूर आहे. पाण्यावर आणि जुने संडास वगैरे बाथरूम असतात त्याच्यावर ही वाढलेली तुम्हाला कोकणाच्या प्रदेशामध्ये दिसेल. तर राजहंस नावाची ही वनस्पती आहे आणि या वनस्पतीचा रस जो आहे तो 21 दिवस पोटामध्ये एक एक कप सकाळी संध्याकाळी घ्यायचा आणि आपल्या जेवणातलं मीठ पूर्णतः बंद करायचं. तूप साखर पोळीसारखं पथ्य पाळायचं. मधुमेह जर असेल तर मुगाचं वरण आणि पोळी आणि त्याच्याबरोबरीनं हे वरण घेतलं तरी चालू शकतं. असं 63 दिवस केल्यानंतर हा सोरायसिसचा प्रकार आहे हा कायमस्वरूपी कमी होऊ शकतो. लोकांना याची कल्पना नसते की काय वनस्पतींच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे ते. तर दर उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हा जर प्रयोग केला गेला तर सोरायसिस कमी होण्यासाठी अत्यंत चांगला उपयोग होतो. ह्याच्या बरोबरीनं काय होतं, कडुलिंब जो आहे तो, आडुळशाची पानं, कुड्याची पानं आणि त्याच्याबरोबरीनं वासा नावाची जी वनस्पती, आडुळसा म्हणजे वासा आणि त्याच्याबरोबर आणखी 1-2-3 वनस्पती अशा घालायला लागतात की त्या खोबरेल तेलामध्ये टाकून ठेवायच्या फक्त वनस्पती आणि उन्हामध्ये ते पात्र जे आहे ते झाकून ठेवायचं. तर त्याचं सूर्याच्या साहाय्याने तयार झालेलं जे तेल आहे ते संपूर्ण अंगाला जर लावलं गेलं तर याचा परिणाम म्हणून सोरायसिस जो आहे तो अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कमी करता येतो. तर अशी बरीच चांगली आयुर्वेदिक औषधं आहेत की ज्याच्यामुळं कोणत्याही पद्धतीचा पाम सोरायसिस असू दे, सोल सोरायसिस असू दे, स्काल्पचा असू दे, शरीरावरती कुठल्याही प्रमाणात सिमेट्रिकल असू दे, असिमेट्रिकल असू दे, हा सगळा चांगल्या पद्धतीने कमी करता येतो. पण लोकांनी हे जवळच्या वैद्याकडे जाऊन समजून घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट करायला पाहिजे. येस, आपण सोरायसिस विषयी माहिती घेतली. त्या खालोखाल आपल्याला पांढरे डाग किंवा ज्याला श्वित्र म्हटलं जातं, ल्युकोडर्मा म्हटलं जातं, ह्याही आजाराविषयी आपण आता क्लिप बघूया की कशा रीतीने हा आजार दिसतो त्वचेवरती आणि ह्यापासून आपण मुक्त होऊ शकता. मेलॅनोसाइट्स ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. खास करून त्वचेतली जी रंगद्रव्य आहेत ती कमी झाल्यामुळे हे पांढरे डाग आहेत हे आपल्याला त्वचेवरती दिसतात आणि अर्थातच ह्याच्यावरतीही आज ठोस उपचार कुठले उपलब्ध नाहीत. पण आज एक विश्वामृत चिकित्सालयामध्ये आशेचा किरण आहे म्हणायला हरकत नाही अशा प्रकारच्या पांढऱ्या डागांसाठी. सर आम्हाला काय सांगता येईल याविषयी? कसं आहे, आता हे पांढरे डाग उत्पन्न होत असताना मेलॅनो
ब्लास्ट जे असतात किंवा सेल्स जे असतात त्यातनं रंगद्रव्य मेलॅनिन तयार होतं. ते तपकिरी किंवा काळं या दोनच पद्धतीत असतात. त्यानुसार माणसाच्या शरीराचा रंग आणि केसांचा रंग हा ठरत असतो. परंतु आयुर्वेदाची संकल्पना ही अशी आहे की पाचक पित्त नावाचं जे आपल्या पोटामध्ये लहान आतड्यामध्ये किंवा जाठराग्नीच्या जवळ जे बसलेलं आहे त्याला रंग देण्याची प्रक्रिया आहे आणि ते त्वचेवरती आपल्याला त्वचेचं भ्राजन करणारं भ्राजक पित्त म्हणून जे आहे त्याच्या हिशोबाने हा विचार आपण करत असतो. तर पोट बिघडल्याशिवाय संग्रहणी नावाचा जो आजार आहे त्यात किलास हे लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. तर पोट बिघडल्याशिवाय आपल्या अंगावरती कोणतंही पांढरा डागाचं प्रकरण येत नाही. मग त्याला बऱ्याच वेळा कृमी हे कारण असतं, बऱ्याच वेळा संग्रहणी हे कारण असतं, बऱ्याच वेळा स्ट्रेस टेन्शन एन्झायटी असते, बऱ्याच वेळेला त्वचाविकार असतात आणि नंतर हळूहळू त्याचं रूपांतर जे आहे ते आपल्या पांढऱ्या डागामध्ये झालेलं आढळतं. बऱ्याच वेळा प्लास्टिकचं काहीतरी मटेरियल लागलेलं असतं आणि नंतर त्रास होतो. बऱ्याच वेळा भाजल्यातून ते उत्पन्न होतं. बऱ्याच वेळा पडल्यानंतर जी जखम होते त्यातनं ते उत्पन्न होतं. अशी जी अनंत कारणं आढळतात आणि मग नंतर या पेशी ज्या आहेत पांढऱ्या डाग ज्याच्यातून उत्पन्न झालेल्या आहे त्या पेशींना रंगद्रव्य पुन्हा तयार करण्यासाठीची जी प्रक्रिया व्हायला पाहिजे त्यासाठी पंचकर्माचा भाग खूप मोठ्या प्रमाणात वापरायला लागतो. इथे एक वनस्पती मी तेवढ्यासाठी आणलेली आहे ती मुद्दामून तुम्हाला दाखवून देतो. तर ही वनस्पती जी आहे ती बाकुची नावाची वनस्पती आहे. बाकुची म्हणजे बावची असं याला म्हणतात आणि आपल्या गवारीच्या शेंगासारख्या याला शेंगा लागतात छोट्याशा बारीक अगदी आणि त्याच्यामध्ये ह्याचं बी असतं. बाकुची कटू तिक्तोष्णा कृमी कुष्ठ कपापा त्वक दोष विष कंडुती श्वित्र प्रश्मीपरा असे जे गुण सांगितलेले आहेत. तर त्वचा रोगामध्ये जो पांढरा डाग आहे त्याचं हे अग्रणी औषध आहे. ह्याच्या बियांनी तयार केलेलं दूध त्याचं दही आणि त्यातून उत्पन्न झालेली लोणी आणि तूप हे पोटामध्ये जर घेतलं गेलं तर अप्रतिम फायदा हा पांढऱ्या डागासाठी होत असतो. गोमूत्रातून ह्याचे लेप सुद्धा करता येत असतात आणि जळवा लावणं हा प्रकार जर केला गेला तर त्या जळवांचाही वापर या पांढऱ्या डागासाठी होत असतो. हातात आता माझ्या ह्या दिसतात या जळवा आहेत आणि या ज्या तरंगताना जळवा दिसतात ह्या लावल्यानंतर दूषित रक्त शोषून घेतात आणि नवीन जो डाग तिथं तयार होतो तो तपकिरी रंगाचा असतो आणि ती जखम भरून येत असताना तो हळूहळू एक्सपांड होत जातो आणि तो पांढरा डाग जो आहे तो कमी यायला सुरुवात होते. तर ही ट्रीटमेंट जवळच्या वैद्याकडनं तुम्ही जरूर करून घ्या आणि ह्याच्यावर पोटातनं काही औषध आणि पंचकर्माचाही वापर करून घ्या. आपण जाणून घेतलं की कशा रीतीने आपण सोरायसिस आणि पांढऱ्या डागांपासून मुक्त जीवन जगू शकता. पण ह्याच अनुषंगाने इतरही त्वचा विकारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती त्वचा रोगांपासून मुक्ती या विषयावरती आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने सोरायसिस आणि पांढरे डाग म्हणजेच ल्युकोडर्मावरती आपण मात करू शकतो आणि त्यासाठी इको मेडिसिनच्या बरोबरीनेच विशेष करून पंचकर्मांचाही वापर विश्वामृत चिकित्सालयामध्ये केला जातो. जलौकाचरणासारखा वापर ह्यामुळे आपण त्वचा रोगांपासून मुक्त जीवन जगू शकता. अर्थातच याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण पुढे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्या. त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. विश्वामृत चिकित्सालय मुंबई पुणे या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ त्वचा रोगच नव्हे तर सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांचे या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना आपण मगाशी सोरायसिस विषयी मार्गदर्शन केलं होतं. तसंच पांढरे डाग किंवा ज्याला ल्युकोडर्मा म्हटलं जातं या अनुषंगाने फार कॉमनली आढळणारा एक प्रकार आहे ज्याला ॲलर्जी संबोधलं जातं आणि आज विविध कारणांमुळे पोल्युशनमुळे किंवा अन्नामुळे सुद्धा आता विविध कारणांमुळे ॲलर्जी उत्पन्न झालेली दिसते. तात्पुरत्या स्वरूपाची अँटी ॲलर्जिक मेडिसिन दिली जातात, अँटी हिस्टॅमिनिक मेडिसिन दिली जातात पण पुन्हा ती ॲलर्जी उफाळून येत असते. तसंच एक्झिमा हा एक जो प्रकार आहे वारंवार होणारा तर त्याविषयी काय मार्गदर्शन करा? कसं आहे ॲलर्जीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की एनिथिंग इन्क्लूड इन द सन अंडर द सन कॅन कॉज ॲलर्जी आणि हे झालं तर मग भयंकरच झालं सगळं. तर कसं होतं आपलं बॉडी कॉन्स्टिट्यूशन जे ठरलेलं आहे प्रत्येकाची तब्येत ही पित्ताची, कफाची, वाताची, वात पित्ताची, कफ पित्ताची असं आयुर्वेदाने प्रकृती परीक्षण सांगितलेलं आहे. एखादा माणूस पित्त प्रकृतीचा आहे आणि त्याला बिब्बा जो आहे तो बाधतो. हे नॅचरल आहे की देवाने दिलेली जो कुडी आहे आपली शरीर जी आहे तिथं बिब्बा चालत नाही आपल्याला समजू शकतं. परंतु ऊटसूट ॲलर्जी हे जे प्रकरण होतं पाण्याची ॲलर्जी काढून देतात डॉक्टर आणि पाण्याला जर आपण जीवन म्हणत असू तर पाणी प्यायचं नाही का असा प्रश्न पडतो. ह्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो की एखादा तरुण असतो आणि त्याला 23 वर्षापर्यंत सर्दी खोकला काही नसतं आणि 23-24 वर्षाचा तो झाल्यानंतर त्याला हळूहळू दमा लागायला लागतो आणि डस्टची ॲलर्जी निघते. आता 24 वर्षापूर्वी धूळ जगात नव्हती का? तो नव्हता. दोघंही होते पण त्रास नव्हता. म्हणजे शरीरातच असा काही बदल झालाय किंवा मनाच्या रचनेमध्ये असा काहीतरी बदल झालाय की ज्याच्यामुळे आता त्याला ती धूळ चालत नाहीये. तो बदल काढला की तो माणूस आहे, धूळी आहे पण दमा नाहीये असं होऊ शकतं. तर ही प्रक्रिया लक्षात जर घेतली तर जवळजवळ 95% ॲलर्जी या खोट्या असतात लक्षात येतं कारण त्या बऱ्या होतात आयुर्वेदिक औषधांनी. त्यामुळे एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असं म्हटल्यानंतर तुम्ही जवळच्या वैद्याकडे जा. त्याचं खाणं पिणं वागणं जर बघितलं तर प्रेशर लिव्हरवरती आलेलं असतं. त्याचं काम अप टू द मार्क होत नसतं. जरासा तळलेलं पदार्थ खाल्लं की मळमळायला लागतं की समजायचं प्रेशर ऑन लिव्हर आहे.
वृक्काच्या संबंधित काही आजार असतात त्याची सुरुवात होत असताना ह्या गोष्टी घडतात आणि ह्याच्यावरून तुमचं पचन जर व्यवस्थित होत नसेल, तिखटामिठाचं तुम्ही जास्ती जर खात असाल, तिखट आंबट खारट हेच माणूस जास्ती खातो, कडू तुरट कधी कोण खायला जात नाही आणि आम्ही नेमकं तेच खायला देतो. तर शीतपित्त नाशन कषाय आहे, फलत्रिकाजी काढा आहे, बृहदारिद्रखंड नावाचं औषध आहे, शीतपित्त भंजन रस नावाचं औषध आहे, किंवा तिन्ही सांध्याला घ्यायची वात गजांकुशची गोळी आहे, अंगाला बृहन्मरीच्यादी तेल आहे, किंवा काही स्वेदनाचे प्रकार आहेत, पंचकर्मातल्या शुद्धीच्या प्रक्रिया आहेत. आणि ह्या केल्यानंतर ही ॲलर्जी जी आहे ती पटापट जात असे लोकांना त्याची कल्पना नाही. अन्यथा संध्याकाळच्या वेळेला घरी आला आणि कपडे काढले की अंग खाजायला लागतं, अंघोळ केले की अंग खाजायला लागतं, ओठ सुचतो, डोळा सुचतो. तर हे प्रकरण जे आहे ते सगळं खोटं बऱ्याच वेळेला असतं. आपल्या खाण्यापिण्या वागण्यातल्या चुका जर काढल्या तर हा माणूस बरा होत असतो. ॲलर्जीच्या बाबतीत झालं. आता एक्झिमासारखा भाग जो आहे ना तो बऱ्याच वेळा अनुवंशिक असतो आणि बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पॅथीची लोक औषध घेतात आणि आपला दमा बसवतात. दमा बसला की काय होतं, दम्यातनं बाहेर पडणारं जे गेशियस विष आहे, टॉक्सिन आहे, ते दुसरीकडनं कुठून बाहेर पडायला बघणार आहे, तर नॅचरली ते त्वचेवरती येणार आहे आणि त्वचा हे स्पर्शनेंद्रिय वाताचं आहे आणि वाताचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्यात वायू प्लस आकाश या दोन महाभूतातून ते तयार झालेलं आहे. म्हणजे तुम्ही त्वचा विकार जो आहे तो दाबला की तुम्हाला दमा किंवा सर्दी लागणार आहे आणि दमा आणि सर्दी दाबली तर तुम्हाला त्वचा विकार उत्पन्न होणार आहे. तर एक्झिमा हा अशा पद्धतीचा असतो, एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात असं म्हणतात ना, तसंही होत असतं. तर समीरपन्न उत्कृष्ट औषध असतं आणि ते रक्तशुद्धीकर अशा गोष्टीवर जर दिलं गेलं 5 ते 6 महिने आणि पंचकर्माचा वापर केला तर दमाही जातो आणि एक्झिमाही जातो. लोकांना याची कल्पना असते. रुईसारखी साधी वनस्पती आहे, त्याच्या चिकापासून तयार केलेली मलम जी आहे ती अप्रतिम काम करतात. धोबी किंवा जांघेमध्ये खाजून काळेपणा येणं किंवा काखेमध्ये खाजून काळेपणा येणं हे पुण्यामधल्या किंवा मुंबईतल्या लोकांना हे दमट हवेमुळे खूप वेळा होतं. तर अशा वेळेस सुद्धा ही वनस्पती आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या उपयोगी पडत असतात. तर हे सगळं लक्षात घेत असताना एक वनस्पती मला आवर्जून इथं दाखवावी वाटते तुम्हाला आणि ती वनस्पती म्हणजे हे भावा नावाचं प्रकरण आहे. तर त्याची शेंग दिसते पहा. तर ही शेंग जी आहे त्याला आरगवद असं म्हणतात. याला राजवृक्ष किंवा सुवर्णक असं सुद्धा पर्यायी नाव आहे. हा भावा फुलला वसंत ऋतूच्या शेवटी की पिवळा धमक असं संपूर्ण हे झाड दिसत असतं. तर त्वचारोग नष्ट करण्यासाठी ह्याचा जुलाब घ्यायचा आणि त्याच्याबरोबरीने ह्याच्या पानांचं चूर्ण जे आहे ते कुटून लावायचं. ते तारुण्यपीठ जे अंगारच्या पिंपल्स जे आहे चेहऱ्याच्या तेही घालवतं आणि इसबासारखा आजार सुद्धा याने उत्तम पद्धतीने बरा करता येतो. आपण बघितलं अशा विविध प्रकारच्या वनस्पतींनी ज्यांना इको मेडिसिन म्हटलं जातं, हे खास विश्वामृत चिकित्सालयामध्ये होणारी वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे ज्याच्यामध्ये ताज्या वनस्पतींचा रसांपर केला जातो. पण एवढंच नव्हे, या अनुषंगाने पंचकर्म आहे, अग्निकर्म आहे, जलौकाचरण अशा विविध प्रकारच्या उपचारांचा अंतर्भाव होतो आणि त्याद्वारे आपण त्वचारोगांपासून मुक्त होऊ शकता. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा सर्वश्यांचं स्वागत करतोय. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती त्वचा रोगांपासून मुक्ती ह्या विषयावरती आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने सोरायसिस, पांढरे डाग ज्याला ल्युकोडर्मा म्हटलं जातं, ह्यापासून आपण मुक्त होऊ शकता, ॲलर्जीवरती मात करू शकता, एक्झिमासारखा आजार संपूर्णतः बरा होऊ शकतो विश्वामृत उपचारांमुळे. अर्थातच इतरही जे त्वचा विकार आहेत ज्याच्यामध्ये पिंपल्स सारखा आजार आहे, मुरुमांसारखा आजार आहे किंवा त्वचा सौंदर्यवर्धनासाठी सुद्धा विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत. पण यासाठी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्या. या ठिकाणी आपण अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता. विश्वामृत चिकित्सालय मुंबई, पुणे या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. पुढे जे संपर्कासाठी नंबर आहेत त्याच्यावरती जरूर फोन करून मार्गदर्शन घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, त्वचेच्या सौंदर्यवर्धनासाठी आणि खास करून चांगली त्वचा राखण्यासाठी काय मार्गदर्शन आहे? आणि सध्या तरुणांमध्ये पिंपल्स किंवा मुरुमांचं प्रमाण वाढतंय, तर मुरुमांसाठी, पिंपल्ससाठी काय मार्गदर्शन आहे? अगदी छान प्रश्न विचारला आज आता माहिती. कसं आहे, पहिल्यांदा गोरेपणा कसा उत्पन्न करता येईल हे आपण बघूया. किती शरीर काळ असलं तरी रंग फेर होण्यासाठी काही औषध असतात. तर त्यामध्ये हरितकी नावाची एक वनस्पती तुम्हाला इथं दाखवतो. हिरडा ज्याला म्हणतात, हिरडा बेडा आवळकाठीमधली ही हरितकी नावाची वनस्पती आणि याची फळं इथं दिसत आहेत पाहिजे. तर हिरड्याची पावडर आहे ती रोज रात्री झोपताना साधारण 5 ग्रॅम एवढ्या प्रमाणात घेऊन कोठा जर साफ केला गेला तर आपल्या शरीराचा वर्ण उजळतो, पिंपल्सही कमी यायला मदत होत असते. ह्याच्या बरोबरीनं आपण जे अन्न घेतो त्यामध्ये तूप, साखर, पोळी, मुगाचं वरण, थोडासा भात आणि एखादी फळभाजी असं कमी मसाल्याचं जर घेतलं गेलं तर रंग उजळत असतो. वर्णगण नावाचा आयुर्वेदातला जो आहे तो जर पोटामध्ये घेतला रंग चांगल्या पद्धतीने उजळत असतो. अंगाला तेल लावल्यानंतर उत्कृष्ट पद्धतीने आपल्या त्वचेचा रंग जो आहे तो उजळत असतो. आवळ्याची पावडर, त्याच्याबरोबरीनं
आंबे हळदीची पावडर आणि पुनर्नव्याची पावडर या तिन्ही एकत्र करून जर पाण्यातून लेप लावला तर चेहरा जो उजळतो तो खूप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने उजळतो. ओठाच्या खालची काळी वर्तुळं, डोळ्याची काळी वर्तुळं ही सुद्धा त्यांनी नष्ट होत असतात. ह्याच्याबरोबर तुम्ही कपालभाती नावाचा प्राणायाम जर केला तर तुमचा रंग जो आहे तो उजळतो. आणि ह्याच्याबरोबर चहाचं प्रमाण एकदम कमी करायचं, मसाले कमी करायचे की चेहऱ्याचा रंग उजळतो. चेहऱ्याची कोणत्याही पद्धतीच्या पिंपल्स असू दे, बी अँथ्रॅक्स नावाच्या जंतूतून बऱ्याच वेळेला आपल्याला पिंपल्स येतात पुरुषांना आणि दाढीच्या ब्रशच्या साबणातून वगैरे त्याचं इन्फेक्शन जे आहे ते एकमेकाला पसरत असतं. तर अशा वेळेला त्रिफळा चूर्ण 1 भाग घ्यायचं, साधारण 5 ग्रॅम. त्याच्यामध्ये शंखभस्म जे आहे ते 1 ग्रॅम घालायचं आणि सीतोपला चूर्ण 1 ग्रॅम घालायचं. तर हा तारुण्य विटकार योग तयार होतो आणि सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला तो कोठा साफ होईल एवढ्या प्रमाणात द्यायचा. शंखवटी नावाची जी गोळी ती जेवणानंतर घ्यायची आणि त्रिफळा गुळ 3 वेळा पोटात घ्यायचा. तर सगळ्या पद्धतीचे पिंपल्स जातात आणि त्याच्यावरती आपण जळवांचा वापर जर केला तर पिंपल्स उत्तम पद्धतीने कमी होतात. सर, आमच्या प्रेक्षकांना आपल्याला खास करून त्वचा रोगांच्या संदर्भात प्रिव्हेंटिव्ह म्हणजे त्वचा रोग टाळण्यासाठी आणि जर असतील तर असणाऱ्यांनी काय पथ्य पाळावं किंवा काय त्यांना मार्गदर्शन करता येईल, काय मेसेज देता येईल? खजिरा हा कुष्ठज्ञानाम म्हणजे सगळ्या त्वचा विकारांना नष्ट करण्यासाठी खजीर म्हणजे खजीर नावाची जी वनस्पती आहे, खैर किंवा कात म्हणतात, आणि खजीर आरिक्ष हे पोटात घ्यायला पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे. त्याच्याबरोबर मीठ जे आहे ते सोडायला पाहिजे. दह्यासारखे, लोणच्यासारखे पदार्थ खायला नाही पाहिजेत आणि तूप, साखर, पोळीसारखं सात्विक अन्न त्यांनी खायला पाहिजे. तर प्रत्येक त्वचा विकारासाठी त्यांना फायदा होऊ शकतो. येस, आपण हा एक मोलाचा सल्ला ऐकला. आपण मीठ कमी करा आणि त्याचप्रमाणे सदाचाराचं पालन केलं तर जरूर त्वचा रोगांपासून मुक्त जीवन जगू शकता. अर्थातच सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षणाने केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.